बांधवांनो, पथनाट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही युवा मंडळी तरुण मंडळी आलेली आहे। तेव्हा या कार्यक्रमाची सुरुवात आई भवानीचा आपण जागर करून घेऊया आणि म्हणूनच आम्हाला म्हणायचं आहे काय, आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी आमावरी जागवी चोरात सारी, आई कृपा करी आमावरी जागवी चोरात सारी, आज गोंधळाला ये गोंधळ मानला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मानला गंगे गोंधळाला ये, उदा 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 आईचा उदा 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 उदे गंगे उदे उदे गंगे उदे उदे गंगे उदे उदे गंगे उदे। नमस्कार मंडळी, आज या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही करमणूक करण्यासाठी आलो नाही, तर या गोंधळाच्या माध्यमातून या करमणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणीव जागृती करण्यासाठी आलेला आहोत। म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे उत्पादन शेतकरी घेत असतो त्या उत्पन्नाबद्दलची माहिती सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। बांधवांनो, भारत हा कृषी प्रधान देश आहे। पूर्वीची लोक म्हणायची की ही पृथ्वी शेषनागाच्या फड्यावरती आहे, परंतु आम्हाला असं वाटतं की ही पृथ्वी शेषनागाच्या फड्यावरती नसून शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावरती आहे। कारण जर शेतकरी आपल्या शेतामध्ये उत्पादन पिकवत असेल, जो माल पिकवत असेल, तर तोच माल बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल, बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकेल। मात्र आजची परिस्थिती बांधवांना वेगळी आहे। शेतकरी दिवस रात्र कष्ट करतो आहे, परंतु कधी कधी पाण्याच्या अभावाने त्यांच्या शेतामध्ये होणारं उत्पादन कमी होतो आहे। आजकालचा विजेचा बिल हे जास्त होतो आहे, डिझेलचा खर्च हा जास्त वाढतो आहे, यामुळे शेतकरी हा चिंतातूर झालेला आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी प्रभावी उपाय काय सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। म्हणजे आज या ठिकाणी आम्ही जनजागृतीच्या बाजाराला आलेला आहोत। तर बघूया मंडळी हा जनजागृतीचा बाजार। अरे राम राम मित्रा, राम राम। अरे नमस्कार मित्रा, नमस्कार नमस्कार नमस्कार। पण मित्रा, मला सांग, एक महिना झाला तुझी भेट नाही, गाठ नाही। काय सांगू, उठणं नाही, बसणं नाही, उठणं नाही, बसणं नाही, अहो मित्रा, खाणं नाही, पिणं नाही। म्हणजे तुझं खाणं आणि पिणं संपूर्ण बंद। म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, खाणं म्हणजे मटण आणि पिणं म्हणजे दारू? अरे वैन मित्रा, त्याच्यामध्ये तर मजा आहे रे बाबा। मस्त पैकी आज कसं आज वाटून तर आज मस्त पैकी बकरा आणा, देशीची बंपर आणली, बस बकऱ्याची भाजी बनवली, बस एक पीस खिचो एक लगा, एक पीस खिचो एक लगा, त्याच्यामध्ये तर मजा आहे रे बाबा। मित्रा, म्हणजे तुले नुसतं खाणं आणि पिणं? आता मित्रा तसं नाही, तुला सांगतो बघ, आता कसं उन्हाळ्याला सुरुवात झाली, आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्यामुळे आता माझ्या शेतामध्ये कटाण माल लावलाय मित्र। मी काय करतो, सकाळी उठल्याबरोबर शेतात जातो, दिवसभर आपल्या शेतामध्ये राबतो आणि घरी येतो, निवांतपणे मी शांत झोपून जातो। पण मित्रा कसं आहे म्हणतात का, आता मला चिंता लागलेली आहे। भाऊ, आता तू तुझ्या शेतीबद्दल सांगितलंस ना, माझे पण मंत्र हरपले भाऊ। कसं झालं भाऊ, आता माझ्या शेतामध्ये तर पीक तर होतच नाही। तुला सांगतो, मोटार पंप लावलो, मोटार पंप बंद, पाणी काही भेटत नाही। डिझेल आणला, डिझेल महाग, तो डिझेल झाला महाग, डिझेल पेते जास्त आणि पाणी देते कमी, म्हणून कमीच येते, म्हणून शेती बेकार होऊन गेली, शेतीमध्ये मालच पिकत नाही। आणि भाऊ तुला सांगतो, सौर ऊर्जा लावलो, सौर ऊर्जेचा पंप लावलो, तोही काही कामाचा नाही। जसा घेऊन आणला आणि लावलं तसंच बंद। आता काही उपाय काहीच नाही, शेती पूर्ण बेकार।
काय पिकच होत नाही. असं मग? पण मित्रा तुझ्या सांगण्यानं पूर्ण माझा थरकाप सुरू झालाय. हा? काहून तर तुझी जशी व्यथा आहे तशी माझी व्यथा आहे मित्रा. अरे बापरे. आता तुला सांगतो बघ, अरे माझी पण व्यथा तशीच आहे. माझ्याकडे जो पंप आहे आता वीज बिल इतका येतो मित्रा. अरे पेट्रोलचा खर्च तेवढा, विजेचा बिल इतका. हा. तुला काय सांगू मित्रा, सर्व लोकांना म्हणे की तू सौर ऊर्जेचा पंप लाव. हा. मी काय केलं माहित आहे का मित्रा, सर्वांच्या म्हणण्यानुसार सौर पंप लावलाय. हा. आणि तुला काय सांगतो मित्रा, त्याचे पूर्ण पात्याच गायब करून टाकले. हा? हो. म्हणजे प्लेट चोरून प्लेटच गेले. चोरून गेले मित्रा. अरे बाप रे बाप. मित्रा आता मला चिंता लागलेली आहे. आता काय करावं काय नाही, सर्व जगाला विचारलो, सर्व जनतेला विचारलो. पण मी काय म्हणतो मित्रा, तुझ्याकडे असा काही उपाय असेल तर सांग, की त्याचा अशी हमी असेल की तो 3-4 वर्ष टिकला पाहिजे. तो उपाय तर सांग मित्रा. धन्य हो रे बाबा. आता माझ्याकडेच काही उपाय नाही हा. तर तुला काय सांगून फायदा. हो हो तेही बरोबर आहे म्हणा, कारण माझी राम तशी राम तुझी राम व्यथा आहे. राम 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 राम. राम राम. अरे काय मित्र, राम 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 राम, राम, राम. अरे अरे कानामध्ये बोरे लावतोस, गाणे ऐकत राहतोस आणि राम राम जोरात जोरात मोठ्या मोठ्याने. काय अरे करू तुला मित्र, काय- शेतीमध्ये पीक नाही काय नाही, हा, हा. बसतो गाणे ऐकत आपला. अच्छा, म्हणजे हा आपल्यासारखाच आहे मित्रा. हो, म्हणजे याची व्यथा तशीच आहे समजा. म्हणजे तुझ्या शेतामध्ये पण पीक होत हो, नाही का. अजिबात नाही मित्रा. अरे बाप रे बाप. म्हणजे तुझ्या शेतामध्ये पीक कसं नाही, आहे? माझ्या शेतामध्ये पीक नाही, तुझ्या शेतामध्ये पीक नाही. अजिबात नाही. म्हणजे तुझ्या शेतामध्ये पीक होत नाही हा. म्हणून तुझं मन हलका करण्यासाठी तू गाणे ऐकतोस आणि एन्जॉय करतो. हा. अरे वा वा वा, तुझ्याकडे तरी एन्जॉय करण्यासाठी गाणे ऐकतो. अरे बाबा आमच्याकडे काहीच नाही तर आम्ही काय काय करावं. करावं? नाही का. हो हो अगदी बरोबर आहे. बरं आहे बाबा, बरं आहे. अरे नमस्कार शेतकरी अरे बांधवांनो, नमस्कार 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 नमस्कार. यायची काय परिस्थिती आहे काही माहित नाही बा. आता तुम्ही आल्या तर हा. होईल काहीतरी नवीन चमत्कार. हो चमत्कार वगैरे काहीच नाही, हा. पण बरेच दिवसांनी आपण भेटलो आहोत. हा. पण परंतु तुमचा चेहरा असं बघतोय तर का असं नाराज का तुम्ही? हा? काय सांगू भाऊ. हा. आता बघा, आता डिझेल एवढा महाग होऊन गेला. हो पंपाला लावलं डिझेल महाग. हो पंप जास्त डिझेल पितो आणि कमी देतो. हा. म्हणून शेतीमध्ये पीक काही होत नाही. अच्छा. आणि सोलर पंप लावलं नवीन, हा. तर सोलर पंप लावला तेव्हाच बंद. असं का? आणि तुम्हाला एक गोष्ट हे एक नवीन सांगतो भाऊ, हा. ह्या भाऊनी नवीन पंप लावला, हो, सोलर पंप solar लावला, pump. तर अच्छा. त्याच्या प्लेटात चोरून घेऊन पूर्ण गेले. चोरून गेले. अरे बाप रे बाप. म्हणजे तुम्ही जे शेतामध्ये उत्पादन घेण्याचा प्रयत्न करता आहात हा. आणि त्या उत्पादनामध्ये तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी मिळत नाही, हा. आणि म्हणूनच तुमच्या शेतीमध्ये होणारं उत्पादन कमी होत हा. आहे. हीच दशा तुमचीच नव्हे बऱ्याचशा शेतकऱ्यांची आहे. परंतु शेतकरी बांधवांना तू सांगतो, नव्यानं सौर पंप निघाले जे नाव आहे, शक्ती सौर हा. कंट्री पंप. अच्छा. हा, कंट्री पंप. शक्ती सौर. आता या आपल्या शेतात सौर पंप हो. म्हणजे ऊर्जेवर, म्हणजे जे सूर्याच्या किरणावर पाणी देतं त्याला आपण सौर म्हणतो. तर सौर पंप वेगळं आहे. जसं भाऊनी शेतामध्ये प्लेटाला हो. चोरीला हो. एका दिवसामध्ये बंद, हो. असे अनेक परंतु जी ती सौर आहे हा. जास्तीत जास्त हवी देऊ शकतं. अच्छा. आणि तुम्हाला सांगतो, जर आपण आपल्या शेतामध्ये शक्ती सौर पंप जर लावला हा. तर 40% जास्त पाणी हे डिस्चार्ज करत असतं. हा. हा, म्हणजे कसं आहे माहित आहे हा. का, आपल्याला पाण्याची काही कमतरताच नाही. हा. फक्त आपल्या शेतामध्ये विहिरीमध्ये पाणी पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे. हा, आणि तुम्ही म्हणताय की डिझेलचा खर्च, विजेचा, विद्युत बिलाचा खर्च हो. हे आजकाल होतच आहे. हा. आणि म्हणूनच हे सगळं आपल्याला खर्च कमी करायचे असतील हा. तर शक्ती सौर पंपेचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. अच्छा. हा, आणि तुम्हाला सांगतोय, हा. हे केवळ आपल्या महाराष्ट्र राज्यापुरतीच किंवा आपल्या देशापुरतीच नव्हे, हा. तर या शक्ती सौर पंपाचा वापर हा 120 देशामध्ये केला जातो आहे. अच्छा. मग आपण महाराष्ट्रातील शेतकरी का बरं नाही वापरायचा? हो. बरोबर आहे की नाही? बरोबर. हा. भाऊ तुम्ही सांगता ते बरोबर आहे. हा. गाव का म्हणता शक्ती सौर पंप. हा. आता किती महाग असेल की हा विजेचा खर्च आम्ही नाही पुरवू शकून, डिझेलचा पंप, डिझेलचा खर्च नाही पुरवू शकून, तर हा अच्छा. शक्ती पंप कमी महाग आहे का जी? बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्या मग? मनामध्ये जर असे प्रश्न येतच असणार, मग नाही तर की का? शक्ती पंप जर सतत पाणी देत असेल हो. तर निश्चितच तो महाग असेल. हो. परंतु या शक्ती सौर पंपाला महाराष्ट्र सरकारने आता सबसिडी दिलेली आहे. अच्छा. महाराष्ट्र सरकार या शेतकऱ्यांना पाठिंबा देते आहे. अच्छा. जर आपण शक्ती सौर पंपाचा वापर केला हा. तर 95% सबसिडी ही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना देते आहे. अच्छा. आणि 5% रक्कम ही फक्त आपणाला भरावी लागते आहे. असं का? हा. पण मित्रा मला सांग, हा. आता तू एवढी हमी देत आहे